अंत्यसंस्कार थांबले, मृतदेहानं श्वास घेतला. रामटेकमध्ये मृत्यूच हरला. 103 वर्षाच्या आजीनं दिलं जिवंतपणाचं धक्कादायक चिन्ह. माणूस मेला की सगळं संपतं, पण रामटेकच्या आंबेडकर वॉर्डात घडलेल्या घटनेनं हा समज अक्षरशः जमिनीत गाडून टाकलाय. अंत्यसंस्कारासाठी सजलेला मृतदेह, घरासमोर उभा मंडप, सोशल मीडियावर झळकलेली निधन वार्ता आणि अचानक पायाची बोटं हल्ली, क्षणात संपूर्ण शहर हादरलं. मृत्यूची घोषणा आणि तयारीचा धडाका. 103 वर्षाच्या गंगाबाई सावजी साखरे गेल्या 2 महिन्यांपासून खाटेवर होत्या. 2 चमचे पाण्यावर दिवस काढणाऱ्या या आजी सोमवारी 12 जानेवारीला सायंकाळी निश्चल पडल्या. श्वास नाही, हालचाल नाही. कुटुंबियांनी मन घट्ट करून मृत्यू स्वीकारला. नवीन लुगडं घातलं, हातापायांचे अंगठे बांधले, नाकात कापूस ठेवला. नातेवाईकांना फोन गेले. सोशल मीडियावर RIP स्टेटस, मंडप, खुर्च्या, शववाहिनी. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता अंत्ययात्रा ठरली. मृत्यू पूर्ण मान्य केला गेला होता, पण मृत्यूला माघार घ्यावी लागली. सायंकाळी सुमारे 7 वाजता अचानक घडलं ते अविश्वसनीय. नातू राकेश साखरेंच्या नजरेत एक हालचाल आली. पायाची बोटं हल्ली, क्षणाचाही विलंब नाही. हातापायांची बांधणी सोडली, नाकातील कापूस काढला आणि गंगाबाईंनी जोरात श्वास घेतला. घरात एकच गोंधळ, आरडाओरडा, अश्रू आणि देवाचं नाव. शोकयात्रा रद्द, नवजीवन सुरू. जम्मू काश्मीर बालाघाटसह दूरदूरून नातेवाईक निघालेले होते. काही लोक चक्क हार घेऊन घरात पोहोचले, पण समोर दिसल्या जिवंत गंगाबाई. शववाहिनी परत पाठवली, मंडप उतरवला, खुर्च्या परत केल्या आणि शोकाचं वातावरण क्षणात आनंद, आश्चर्य आणि श्रद्धेत बदललं. 13 तारीखला वाढदिवस, पण मृत्यू नंतरचा धक्कादायक योगायोग म्हणजे आज 13 जानेवारी हा गंगाबाईंचा वाढदिवस आहे. 103 वर्षाच्या गंगाबाईंनी पड नातूही पाहिलाय. काही महिन्यांपूर्वीपर्यंत त्या स्वतः तांदूळ निवडत होत्या, इतकी दृष्टी तल्लक. म्हणून कुटुंबियांनी ठरवले, आज वाढदिवस साजरा होणार आहे, नवजीवनाचा वाढदिवस. चमत्कार की गंभीर निष्काळजीपणा. नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनीही घटनेची दखल घेतली. संपूर्ण रामटेकमध्ये एकच चर्चा, हा देवाचा चमत्कार की मृत घोषित करण्यात आलेली धोकादायक चूक. उत्तर काहीही असो, इतकं मात्र नक्की, रामटेकनं आज मृत्यूला हरताना पाहिलाय. देते की नाही ते विचार जिवंत नाही तू जिवंत आहेस ना गंगामाई? नाही आहेस? मग बोलत कशी आहेस तर? असं बोलतो. मग आम्हाला पोलिसवाले पकडून नेतील. देवाला सुट्टी मागलो. सुट्टी मागलीस आज का? किती दिवसाची मागितलीस? किती दिवसाची माग? आज खूपच मागलो. आज खूपच मागलीस आज. आज आखरी मागलो. मग कोणासोबत बोलायचं आहे तुले? सांगून दे. हा कोणासोबत बोलायचं आहे? हा कोणासोबत बोलायचं आहे? कोणा सांगण्याचे आता हा? आता वापस नको आता जाशील तर वापस झालं बोललो आता न्या आता बोलशील नको आता जल्दी उचलून 50 रुपये द्या गाडीवाल्याने.